कुराणवर हात ठेवत ममदानींनी महापौर पदाची शपथ घेतली। ममदानी मुंबईत हवा म्हणून लांगुल चालन सुरू आहे असा आरोप आता केशव उपाध्ये यांनी केलेला आहे। मराठी महापौरच हवा असेल तर भाजपशिवाय पर्याय नाही आणि भाजपच्या राजकारणाला विकासाचा ध्यास आहे तर उबाठाच्या राजकारणाला हिंदू द्वेषाचा वास आहे असं केशव उपाध्ये टीका करत म्हणतात। द्वेष हवा की ध्यास हवा हे ठरवण्याची हीच ती वेळ आहे असं सुद्धा उपाध्ये यांचं म्हणणं आहे। न्यूयॉर्कच्या महापौर पदाची शपथ आज ममदानी यांनी कोरोनावर हात ठेवून घेतली आणि तेव्हापासून इथे सुद्धा एखादा ममदानी सापडतो का मिळतो का यासाठी लांगुल चालन सुरू झालंय। एमआयएम ती घोषणा केली की हिजाबवरी महिला का होऊ शकत नाही मुंबईचा महापौर। एमआयएमच्या घोषणेला ना उबाठा विरोध करू शकत ना काँग्रेस, कारण याच एमआयएमचं मत राज्यसभेला उबाठा मवियानी घेतलं होतं। पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणा देणाऱ्याला उबाठानी उमेदवारी दिली आहे, त्याला विरोध करू शकतील। मुस्लिमांचा या देशातील संपत्तीवर पहिला हक्क आहे असं सांगणारे काँग्रेस एखाद्या ममदानीला विरोध करू शकेल आणि म्हणूनच विकासासाठी मराठी माणूस हाच मुंबईचा महापौर झाला पाहिजे। त्यामुळे विकासासाठी आणि मराठी अस्मितेसाठी भाजपा महायुतीचाच महापौर हे आजची खरी गरज। मुंबईत महापौर कोणाचा ही शंका आहे का असा सवाल आता राऊतांनी उपस्थित केलाय। मुंबईचा महापौर मराठीच होणार असंही राऊत ठामपणे म्हणतायत। भाजपकडनं सांगितलं जातंय की हिंदू महापौर होणार, मात्र आमच्या नसानसात हिंदुत्व आहे असं सुद्धा राऊतांचं म्हणणं आहे। मुंबईमध्ये महापौर कोणाचाही शंका आहे का? मुंबईमध्ये ही शंका असताच कामा नये। मुंबईमध्ये मराठीत महापौर होईल, पण आता भारतीय जनता पक्षानं काय सुरू केलं आहे? मुंबईचा महापौर हिंदू होईल, बरोबर नाही? हिंदू होईल हे आम्हाला हिंदुत्व शिकवतात लफंगे, हे आम्हाला ह्या शिकवतात हिंदुत्व। या मुंबईतूनच हिंदुत्वाचा लढा बाळासाहेब ठाकरेंनी सुरू केला आहे, लक्षात घ्या। पण ही मुंबई मराठी आहे, हे लक्षात घ्या। आम्हाला हे हिंदुत्वाचं खूळ लावू नका। आमच्या नसानसात रक्ताच्या प्रत्येक थेंबात हिंदुत्व आहे, पण मुंबईचा महापौर मराठी होईल, हे हिंदू होईल वगैरे आम्हाला सांगू नका। राऊतांना सकाळी सकाळी बोलायची सवयच आहे। भाजपसोबत जनमत आहे आणि भाजपचा कार्यकर्ता हा संस्कारी आहे असं प्रत्युत्तर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राऊतांना दिलेलं आहे। संजय राऊताला सकाळी बोलण्याची सवय लागली आहे, ते बोलत असतात। भारतीय जनता पक्षावर जनतेचा विश्वास आहे, मतदाराचा विश्वास आहे, जनमत भाजपाच्या आणि महायुतीच्या बाजूने आहे आणि त्यामुळं साधारण नागरिकाला असं वाटतं की बाबा भाजपच्या कार्यकर्त्याला मत दिलं, भाजपच्या उमेदवारांना कोण निवडून आला तर पुढचे 5 वर्ष डबल इंजिन सरकार, महाराष्ट्राचं सरकार, देशाचं सरकार हेच विकास करू शकतं। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता बिनविरोध होत आहे। अपेक्षा जनतेला आहे की हा कार्यकर्ता निवडून आल्यावर विकास करेल, देवेंद्रजीच्या सरकारकडनं, मोदीच्या सरकारकडनं विकासाचं जे काही मॉडेल आम्ही तयार केलं त्यावर काम करेल। लोकशाही मराठी ऐका।